हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आज मी बनवणार आहे मासे. तर मासे बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे मासे धुवून स्वच्छ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे हळद, मीठ, अद्रक, लसूण व कोथिंबीर याची पेस्ट. ती आता सगळी ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे व माशाला व्यवस्थित असे लावून घेत आहे मी. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं लावून झाल्यानंतर इकडं माझा तवा गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित लावून घेतलेले मासे एक एक असे तव्यावरती तेल ओतायचं आहे आणि त्यात मासे सोडून द्यायचे. तर आणि त्याच्यानंतर आता इथं मी तव्यामध्ये तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता माशाचे पीस सोडून घेत आहे. तर अशा प्रकारे हळूहळू व्यवस्थित आता ठेवलेले आहेत मासे. तर याला थोडीशी अशी तेलामध्ये 2 मिनटं अशी तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत मासे. आणि 2 मिनटं तेलामध्ये तळून झाल्यानंतर इकडं 2 मिनटं तेलात तळूस तर इकडं आपण माशाचे ग्रेव्ही तयार करण्यासाठी इकडे मी घेतलेलं आहे लसूण, कांदा ही सर्व याची पेस्ट. तर त्याची आता जी पेस्ट आहे ती आता तयार करून ठेवलेली आहे इकडे साईडला. आणि मसाला पण माशाचा ठेवलेला आहे. तर आता हे 2 मिनटं परतून घेते आणि लगेच माशाला आपण ग्रेव्हीला फोडणी द्यायची आहे. तर आता अधूनमधून फक्त याला आलटी-पलटी मारून घ्यायचं आहे आणि 2 सेकंदाने लगेच खाली उतरायचं. जास्त मी त्याला तळत नाही कारण परत फ्रायमध्ये पण थोडासा ती तळला जाते मासा त्याच्यामुळं. तर आता इकडं आलटी-पलटी मारून झालेलं आहे माझं. आता मी गॅसवरती ठेवलेलं आहे कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटो, 2 टोमॅटो, 4-5 कांदे, अद्रक, कोथिंबीर असे सर्व पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरला लावून. आणि ती मिक्सरला लावलेली पेस्ट आता कढईमध्ये ओतलेली आहे मी. आणि आता त्याला थोडं 2-4 मिनटं वाफ द्यायची आहे. ती वाफ देऊन झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे मीठ. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे हळद. त्याच्यानंतर टाकून घ्यायचे थोडंसं जो का आपला घरचा काळा मसाला असतो तो काळा मसाला, किंवा कलरसाठी तुम्ही बाजारातून आणलेली लाल तिखट असंही काय वापरू शकता. आणि त्याच्यानंतर थोडंसं जे मटण मसाला आहे ते टाकून घेतलेलं आहे मी. आणि हे व्यवस्थित 2-4 मिनटं चांगलं तळून घ्यायचं आहे. ग्रेव्हीला चांगला कलर येतो. आणि ग्रेव्ही व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी सोडून घेतलेले आहेत हे मी जे काय फ्राय केलेले मासे आहेत ते सोडलेले आहेत. आणि ह्याला फक्त 2 सेकंद किंवा 2-3 सेकंदच वाफ द्यायचे. जास्त म्हणजे शिजवायचं नाही कारण